मग हा जो प्रचार आणि प्रसार जो आहे धम्माचा तो आपण शिकलेल्या लोकांनी केला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्या जीवनापासून वेळ तर काढू शकत नाही, पण जो काय सुट्टीचा दिवस असेल किंवा ज्या नॅचरल सुट्ट्या आपल्याला भेटतात किंवा ज्या सण वगैरे आपण जे साजरे करतो त्या सुट्ट्या भेटतात, त्या सुट्ट्यासाठी कुठेतरी वेळ आपण चळवळीसाठी दिला पाहिजे. आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, तरच आपण अविरत चाललेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्षमय जीवन त्यांनी जे आपल्यावर हा गाडा सोडून गेलेत, तो गाडा आपल्याला समोर न्यायचा आहे आणि तो टिकेल आणि वाचेल. कारण आपल्याला जे जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत ते अधिकार दुसऱ्या देशांमध्ये मिळवण्यासाठी लोक संघर्ष करत होते, संघर्ष करून मिळालेले आहेत. साधा आपण एका आपल्या लोकशाहीचा जो आधार आहे, लोकशाहीचा जो आपल्याला मोठा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, जो लोकशाहीचा हक्क, तो सुद्धा आपण वेळेवर गाजवत नाही किंवा बजावत नाही. त्याच्यासाठी आपण कुठेतरी जागरूक असलं पाहिजे. म्हणजेच काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले, हक्क दिले, तसे त्याचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. संविधान सर्वांना सांगायची गरज नाही. आपण एवढे मोठे झालो, समाज एवढा समोर गेला, शिकला, परंतु शिकलेल्या लोकांनी जास्त घात केला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे. काही आज आपण जेव्हा जेव्हा या जगात वावरतो तेव्हा प्रत्येक महापुरुष हा प्रत्येक समाजाने वाटून घेतलेला आहे किंवा हा महापुरुष या समाजाचा आहे, तो महापुरुष त्या समाजाचा आहे, हे त्या समाजाचे, ते त्या समाजाचे, असं काही नाही. एक गोष्ट सांगा मला, विचार सगळ्यांचे एकच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू कबीर यांना आपले स्वतःचे गुरु मानत होते. फुले शाहू कबीर यांनी जे तत्व सांगितले ते समाविष्ट करून तेव्हा क्रांत्या घडल्या, तेव्हा त्या क्रांत्या एका संविधानामध्ये संविधानिक पद्धतीने किंवा मौल्यतिक पद्धतीने मांडायचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. खरं तर आमच्या स्त्रियांना जे काय अधिकार आहेत ते सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेले आहेत. बरेच जण म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे आहेत, स्त्रिया सुद्धा म्हणतात त्यांचा आमचा काय संबंध, ते एका समाजापुरते बांधित आहेत. परंतु महात्मा फुलेंनी जरी शिक्षणाचे दार उघडे करून दिले असतील तरी सुद्धा सर्व प्रकारचे हक्क आणि कायदे एका प्रकारे एका पुस्तकामध्ये बांधून स्त्रियांचे सर्व प्रश्न, सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मतदानाचा अधिकार हा स्त्रियांनी तर एकदम त्यांचे ऋण म्हणायला पाहिजे. मतदानाचा अधिकार तर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, परंतु दुसऱ्या देशामध्ये कितीतरी वर्ष स्त्रियांना त्या अधिकारासाठी आंदोलनं करावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तो आपल्याला सहजासहजी दिला म्हणून त्याचं आपल्याला महत्त्व नाही आहे. आजचं जर आपण बघितलं तर कधी पण मतदानाचं 65% वर मतदान होत नाही, आपण तो हक्क बजावत नाही किंवा आपल्या समाजाप्रती काहीतरी ऋण लागतं किंवा देणं लागतं, ही कुठलीच भावना आपल्या एज्युकेटेड लोकांमध्ये सध्या रुजलेली नाही आहे. ती रुजवायला हवी. रुजली तरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चाललोत असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये कुठलेच पाऊल विचार न करता टाकलेले नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं करू शकले असते, एवढे उच्च विभूषित होते तर त्यांना प्रदेशामध्ये खूप चांगली नोकरी सुद्धा मिळाली असती, ते गेले असते आणि आपलं जीवन एकदम चांगल्या प्रकारे तिथे गुंतवू शकले असते. परंतु त्यांनी आपला समाज आहे, हा समाजाला वारेवर सोडून ते जाऊ शकले नाही. कारण त्याच्या मनामध्ये समाजाबद्दल किंवा क्रांती घडवण्याबद्दल परिवर्तनाचं अमर्याद क्रांती होती त्यांच्या मनामध्ये. पुस्तक नव्हतं, पुस्तक घ्यायला पैसे नव्हते, घरामध्ये दिवा नव्हता, परंतु त्यांच्या मनामध्ये प्रकाशाचा दिवा होता. पुस्तक घ्यायसाठी पैसे नव्हते, परंतु ज्ञानाची भूक अमर्याद होती आणि ती ज्ञानाची भूक अमर्याद त्यांनी चालू ठेवण्यासाठी प्रदेशावरून सुद्धा त्यांनी मोठे मोठे पुस्तकं मागवलेले, परंतु त्यांचं जहाज बुडून गेल्यामुळे पुस्तकं सुद्धा बुडून गेले. शेवटी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राजगृह बांधलं. तुम्ही म्हणताल बा त्याचा राजगृह असंच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का दिलं असेल? कारण राज्यसत्ता, लोकसत्ता, धर्मसत्ता ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता आहेत त्या सत्तेच्या विरुद्ध होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याकडे एकच होतं की लोकशाही. समाज आपला जो आहे भारतामधला तो आताही किंवा पिढ्याने पिढ्या आताच नाही
नाही, आपल्या भारतामध्ये धर्मसत्ता असेल किंवा राज्यसत्ता असेल, ह्या सत्ता लोकांनी मांडलेल्या आहेत. बुद्धिवंतांचा विचार केलेला नाही आहे. बुद्धिवंताला लवकर कोणी स्वीकारत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी प्रसंग तुम्हाला सांगितला की ते एवढी उच्च विभूषित डिग्र्या घेऊन आले तरी पण त्यांना नाकारलं गेलं. त्यांच्यासोबत कोणी चहा पित नव्हतं, त्यांच्यावर फायली फेकल्या गेल्या. पण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आल्या त्या एवढा संघर्ष त्यांनी आपल्या जीवनात केला आहे. तर आपला संघर्ष काहीच नाही. म्हणजे मला एवढं सांगायचं की बाबा जेव्हा त्यांनी जर विचार केला असता की मी म्हणजे एका वेदनेतून क्रांती घडत असते, त्यांना ज्या जे संघर्ष करावा लागला, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला त्यांनी काय केलं, न्याय फोडला. म्हणजे अंधारातून प्रकाश देण्याचा प्रयत्न केला. एक अभ्यास किंवा शिकणं किंवा वाचन हेच आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण जर आपण वाचलं तर कुठेतरी आपण जे काय दिग्गज लोक आहेत, आता भारतामध्ये तेव्हा खूप दिग्गज मंडळी होती. जेव्हा त्यांची संविधान मसुदा समितीवर निवड झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तेव्हा त्यांचा अभ्यास चालूच होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील पुस्तकांसाठीचं पहिलं घर बांधलेलं आहे, राजगृह. मग राजगृह याच्यासाठी त्यांनी एवढं आलिशान स्वतःसाठी बांधलेलं नाही आहे. कारण त्यांचे जे हजारो ग्रंथ होते त्या ग्रंथांना त्यांना काय करायचं होतं, ग्रंथांचं संवर्धन करायचं होतं. राजगृह हे नाव का दिलं तर मगधकालीन बौद्धकालीन जे मगध राज्य होतं त्या मगध राज्यामध्ये राजगृहामध्ये गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना उपदेश केलेला आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या घराला नाव राजगृह दिलं. आणि राजगृह दिवाणखाना असेल, एवढी मोठी बाग असेल, तो हॉल असेल, इतका सुंदर बांधलेला आहे. आणि जे काही राजगृहामधलं जे पुस्तकांचं घर आहे ते तर इंजिनियरला सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले याचा पाया एवढा भक्कम बांधा की माझं पुस्तकांचं घर आहे. मग असाच एक गृहस्थ जेव्हा भेटीगाठी करायला एक राजगृह तयार झालं, राजगृहामध्ये त्यांचं पुस्तकांचं संवर्धन झालं. एवढं मोठं असं अवढव्य त्यांचं ग्रंथालय होतं. आणि त्या ग्रंथालयाला सुसज्ज करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अविरत तिथं वाचन करायचे. जेव्हा संविधानावर त्यांची निवड झाली तेव्हा सुद्धा राजगृहामध्ये ते अभ्यास करायचे. आणि अभ्यास करत असताना पुस्तकावर किती प्रेम आहे, म्हणजे पुस्तक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो कन्सेप्ट आहे हा किती जवळचा आहे. कारण जर तुम्ही पुस्तकापासून आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानावरच त्यांनी एवढा सगळा संघर्ष घडवला. आणि एवढेच वेळे विश्वरत्न झाले, महामानव झाले. त्यांना विश्वरत्न आणि महामानव का म्हणावं, कारण आजीवन त्यांनी वाचन केलं, ग्रहण केलं, चिंतन केलं, ज्ञान घेतले. शेवटपर्यंत त्यांना जे ज्या गोष्टी नाकारल्या गेल्या ती गोष्ट त्यांनी आयुष्यामध्ये सर्वोत्तम मिळवली आणि मिळवतच राहिले. त्यामुळं आपण त्यांना आज मानव, महामानव म्हणतो, विश्वरत्न म्हणतो, विश्वभूषण म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा राजगृहामध्ये असंच लिखाण करत होते. बुद्ध अँड हिज धम्मचं चित्रलोकन करत होते. तेव्हा त्यांच्या हाताखाली जो राहणारा माणूस आहे तो आला आणि म्हणाला की खूप रात्र झाली आहे, आंबेडकरजी मी जाऊ का. तर त्यावेळी साहेब म्हणतात की हां ठीक आहे तू जा. आणि मग रात्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखाण करत होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तो गृहस्थ आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी वगैरे दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी दिल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हटले अरे रात्र खूप झाली, तू तर जातो म्हणला होता, तू गेला नाहीस का. त्यावेळी त्या गृहस्थाचे डोळे पाणावले. म्हणजे डॉक्टर बाबा आणि गृहस्थाला असं वाटलं की बाबा मी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपले असतील आणि परत सकाळी लवकर उठून त्यांनी लिखाण चालू केलं असेल. पण तसं काही झालेलं नव्हतं. रात्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितच होते. यावरून लक्षात येते की त्यांचं लिहिणे, वाचणे किंवा वाचनावर किती प्रेम होतं. आणि त्या वाचल्यामुळं तेवढं ज्ञान त्यांनी ग्रहण केल्यामुळं आपण एवढे निश्चिंत इथं बसलेले आहोत. म्हणजे कुठेतरी त्यांनी त्यांचा जसे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जळत गेले तसे तसे आपण उजळत गेलो असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नंतर राजगृहामध्ये बरेच गृहस्थ लोक त्यांना भेटायला यायचे. समाजामधले असतील, कुठलेही विद्वान लोक असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्ही मला भेटायला येऊ नका, एवढ्या मैल अंतर पार करून तुमच्या मुलांना तुम्ही शिकवा, मोठं करा, शिक्षण द्या, त्यांना वाचायला लावा. तुम्ही मला भेटायला येण्याऐवजी मुलांना शिकवलं, वाचवलं तर तेच माझ्यासाठी खरं म्हणजे भेटणं आहे. आणि ते गृहस्थ येऊन म्हणायचे की बाबा तुमचं जर किचन आहे किंवा तुमची जी राहायची खोली आहे ती एकदम साधी का बांधली तुम्ही आंबेडकरजी,
आणि हा जो दिवाणखाना आहे, पुस्तकाचं घर आहे, एवढी आलिशान सुशोभित बाग आहे घरासमोर, हे का बरं असं तुम्ही उभारलेलं आहे? तुमची रूम का बरं साधी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम शांतपणे त्यांना उत्तर दिलं की जो समाज आहे माझा, ज्या समाज माझ्याकडे भविष्यामध्ये बघणार आहे, बघून जगणार आहे, किंवा त्या समाजाला माझ्याकडे बघून जो आदर्श मिळणार आहे, तो हाच तो आदर्श आहे की माझ्या समाजाला मला दाखवून द्यायचा आहे की शिक्षणाच्या जोरावर एवढं सगळं ऐश्वर्य संपन्न करता येते जर तुम्ही शिकलात तर. आणि राहिला प्रश्न माझ्या खोलीचा आणि माझ्या किचनचा, तर मी एक साधा माणूस आहे आणि साधेपणामध्ये मी जन्मलो आणि साधेपणातच मी जाणार. माझा समाज इथून समोर शिकून फक्त एवढं ऐश्वर्य मिळावं, माझा समाज व्यवस्थित राहावा, त्यासाठी मी एवढं घर भव्य दिव्य बांधलं आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी लक्षात येते. किंवा जेव्हा जेव्हा संविधान सभेमध्ये समोर दिग्गज लोकांसोबत त्यांचं संभाषण व्हायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकण्यापासून सुद्धा रोखवलं होतं. त्यांनी संस्कृतसुद्धा शिकली. संस्कृत शिकताना जेव्हा जे काही संविधान सभेमध्ये जे काही लोक संस्कृतमध्ये बोलायचे, त्यावरून बाकीच्यांना कळायचं की हे संस्कृतमध्ये बोलत आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संस्कृतमध्ये बोलायचे, तेव्हा बाकीच्यांना सुद्धा वाटायचं की हा व्यक्ती ज्या समाजातून आलेला आहे त्याचं बोलणं म्हणजे एक वैभव आहे, आणि बाकीचे लोक ज्या समाजातून आलेले आहेत त्यांच्यासाठी ते काय वैभव नाही, कारण त्यांना जन्मजात शिकवलं जातं. परंतु या व्यक्तीची शिकण्याची जी जिद्द आहे ती किती भव्य दिव्य आहे, यावरून ते लक्षात येतं. नंतर जेव्हा जेव्हा भारतामध्ये लढाया झाल्या, क्रांत्या झाल्या, तेव्हा महात्मा गांधीचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला माहीत आहे, आज आपण ते बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सूट बूट कोटामध्ये आहे. तर ते नेहमी सांगायचे की ज्याचा मनुष्य जन्मच नाकारला गेला, आम्ही कसं राहायचं, कसं वागायचं, किती शिकायचं, कुठं जायचं, काय खायचं, काय प्यायचं, या सगळ्या गोष्टीवर जे निर्बंध लादले होते ते सगळे निर्बंध मी आज तोडून काढलेत. असं एखाद्या गृहस्थाला का सांगितले? कारण मी आज सूट बूट कोटामध्ये का आहे, तर माझा येणारा समाज जो आहे तो असा साधा राहिला नाही पाहिजे, तो सूट बूट कोटात राहिला पाहिजे. हे सगळे निर्बंध मी तोडून टाकले, म्हणून मी सूट बूट कोटात राहतो. कारण महात्मा गांधींनी तरी म्हटले होते की मी जे काय समाजाचा जे काय भारतामध्ये जे आंदोलनं चाललेत, तो समाज गरीब आहे म्हणून मी फक्त धोतर घालेल, काठीवर चलेल. त्यांनी तसा अवलंब केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूट बूट कोट घातला, का तर आपण त्यांचा आदर्श घ्यावा. असे कितीतरी उदाहरणं आहेत जे मी तुमच्यासमोर मांडत राहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजतच राहतील. पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये करतो, म्हणजे ह्युमिलेशन जे आपल्यासोबत आत्ता होते त्याचा आपल्याला इतका अंतरून त्रास होतो, पण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती त्रास सहन केला असेल. म्हणजे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल, तकलीफों को ताकद बना लो, तकलीफों को ताकद बना लो, तर ती गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये भेटत राहील आणि तुमचं जीवन सुखमय होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं संविधान आहे तो आपल्या आयुष्याचा फ्युचरचा पासपोर्ट आहे किंवा आपला स्वाभिमान आहे, आपलं गर्व आहे. आपण शिकलं पाहिजे, नीतिमत्तेनं वागलं पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आजीवन संघर्ष केला पाहिजे. जे युवक मंडळी इथं आहेत किंवा जे पालक मंडळी इथं आहेत, मी त्यांना सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. राजगृहामध्ये जेव्हा त्यांनी गेले होते तेव्हा त्यांची परिस्थिती एवढी पण मोठी नव्हती. जर घरी भाकर असेल तर भाजीला सुद्धा काही नसायचं, तेवढेही पैसे नसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक खरेदीवर जेवढे पैसे आयुष्यात खर्च केले तेवढे त्यांनी त्यांच्या ऐश्वर्यावर किंवा भौतिक सुखसुविधावर सुद्धा केलेले नाहीत. कारण ते म्हणायचे की एकदा जर मी अगोदर माझ्याकडे म्हणजे जेव्हा राजगृहामध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे भरपूर ग्रंथसंपदा होती, पण जेव्हा जेव्हा त्यांनी शिक्षण आपल्या शालेय जीवनापासून महाविद्यालयापर्यंत जाईपर्यंत त्यांना पुस्तकं मिळायचे नाही. म्हणून ते काय करायचे, एक पुस्तक एकदाच वाचायचे. एवढ्या पराकाष्ठेनं वाचायचे की ते पूर्णपणे आपल्या मेंदूत गेलं पाहिजे किंवा लक्षात राहिलं पाहिजे. कारण परत ते पुस्तक भेटेल इतकी ऐपत नव्हती किंवा पैसे नव्हते. एवढा त्यांचा अविरत संघर्ष आहे.
तो आपण कुठेतरी बघितला पाहिजे. आणि आपण आज जे भौतिक सुखसुविधा असतील, सर्व गोष्टीचं जे ऐश्वर मिळवलेलं आहे, आर्थिक जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्बल घटकावर महिलांना अधिकार दिलेत, कामगारांना अधिकार दिलेत, जे काही समाजामध्ये जे घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, त्यांनासुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेत. मग त्या अधिकारांचा उपयोग आपण करून फक्त आपला एक कुटुंबाप्रती असलेलं आपलं प्रेम आणि कुटुंबाचं ऐश्वर न बघता आपण कुठेतरी समाजासाठी आपलं काहीतरी देणं घेणं लागतं. म्हणून समाजासाठी ही चळवळ आपण पुढे नेली पाहिजे. आणि या दिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा संकल्प केला पाहिजे की खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली तीच असेल की मी समाजाचा कुठला तरी एक भाग बनेल, कुठेतरी मी सामाजिक कार्य करेल, कुठेतरी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार कोणाला तरी सांगेल. तरच ही खरी आपण आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर या ठिकाणी देऊ असं मला वाटेल. किंवा आपण हा जो महापरिनिर्वाण दिन साजरा केला तो खरंच सार्थ झाला असं या ठिकाणी वाटेल. तर संपूर्ण सर्वजणांचे मनापासून मी आभार व्यक्त करते, आयोजकांचे. आणि माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद मॅडम.